कोणाला स्वर्गाला यायचंय सगळ्यांनी हात वर केले मला 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 एका माणसाने हात वरी केलाच नाही. म्हणजे मामा तुम्हाला स्वर्गाला यायचं नाही का? म्हणजे महाराज अजिबात यायचं नाही. म्हणजे काहून यायचं नाही? म्हणजे येताना पत्नीने सांगितलंय कीर्तन संपलं की नीट घरला या. हो बरं बायकायच्या यांच्या मनातलं स्त्रियांच्या मनातलं कोणाला कळत, महिला मंडळीच्या मनातलं कोणाला कळत नाही. आमच्या गावातली बाई महिला मालक आल्याशिवाय तिचा पतिदेव आल्याशिवाय जेवणच करायचे नाही. लक्ष देऊ नका, महिलांच्या मनातलं काय कळत नाही. आमच्या गावातली एक महिला मालक आल्याशिवाय तिचा नवरा पतिदेव आल्याशिवाय जेवणच करायचे नाही. सगळ्या गावातल्या महिला म्हणल्या बाई तुझी कमालच आहे, आम्हाला बिस्किटचा पुडा चोरून खावा लागते, चिवडा खावा लागते, तुम्ही काही पण खा पण मालक आल्याशिवाय जेवण करीत नाही. एक म्हातारी बाई म्हणली बाई तू नवरा आल्याशिवाय का जेवण करीत नाही? अगोदर म्हणजे स्वयंपाकच नवरा करते. मारुतराय चरित्र आहे. सीता मायनं सांगितलं प्रभू अहो गंगेचं पाणी पिऊन झाडाचे फळ खाऊन आम्ही तुमची तपश्चर्या केली. नेहमी नेहमी त्या मारुतीकडे बघत राहतात हनुमंतरायाकडे, आमच्याकडे का बघत नाहीत? रामानं सांगितलं अगं सीते त्या मारुतीचे फार उपकार आहेत ग माझ्यावर. म्हणजे काय उपकार आहेत त्यांचा हिसाब लावा आणि सकाळी पैसे देऊन टाका. काही कमी पडले तर मला सांगा, पप्पाला सांगते फोन पे करा. रामाला वाटलं सीतेला दाखवून द्यावं लागेल की माझा मारुती माझा हनुमंत कोण आहे. आणि सकाळ झाली त्यास रामप्रभूनं हनुमंतरायाकडे पाहिलं. हनुमंतराय म्हणले प्रभू काय सेवा आहे तुमची, काय सेवा करू? रामप्रभू म्हणले काय नाही रे मारुतीराय, सेवा काय करत नाही, मारुतीचे किती उपकार आहेत रे माझ्यावर. रामाच्या असे शब्द ऐकला मारुतींच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणले देवा उपकार कसे देवा तुमचे? अहो आम्ही भजन करतो, नामस्मरण करतो, मंदिरं बांधतो, पट्टी मागतो, कशा करता? आमच्या आनंदा करता. तुमच्यावर कशाचे उपकार? त्यावेळेस रामप्रभूला वाटलं सीतेला दाखवून द्यावं लागल की माझा मारुती कोण आहे. त्यावेळेस रामप्रभूने सांगितलं मारुती अरे तू किती काम केले सगळे पण तुला काहीच दिलं नाही. अरे एवढंच नाही मारुती रे, माझ्यावर उपकार आहेत एवढंच नाही मारुती रे. मग अरे किष्किंधेचा राजा झाला सुग्रीव मारुती तुझ्यामुळं. अरे लंकेचा राजा झाला विभीषण मारुतीराया तुमच्यामुळं. एवढंच नाही मारुतीराया, अयोध्या नगरीचा मी राम राजा झालो कोणामुळं? मारुतीराया तुमच्यामुळं. मारुतीराया आम्हाला सगळ्याला पद भेटले एक एक, तुम्हाला काहीच भेटलं नाही आणि तुम्ही मला सगळं भेटलं. त्यास काय उत्तर दिलं? झालं कीर्तन, लक्ष देऊ नका. मारुतीरायाने सांगितलं रामा तुमच्या सगळ्यापेक्षा भाग्यवान मीच आहे. म्हणजे कसे मारुती तुला तर कोणतंच पद भेटलं नाही. पायापाशी बसलेले मारुतीराय बोलले रामा किष्किंधेचं एकच पद भेटलं सुग्रीवाला, लंकेचं एकच पद भेटलं विभीषणाला. देवा तुम्ही देव जरी असले राम तुम्हाला सुद्धा एकच पद भेटलं अयोध्या नगरीचं. पण हा मारुती एवढा भाग्यवान आहे तुमच्या सगळ्यांना एकच पद भेटले, या मारुतीला हे 2 पद भेटलेत, अन्य पदाची काय गरज? रामाच्या पायाशिवाय वृत्ती दुसरीकडे न जाऊ देणं याला म्हणतात सांडोनी उद्वेग विठाला भक्त ऐसे जाना जे दही उदास, भक्त ऐसे जाना उदास
भक्त ऐसे जाना जे देही उदास अन गेले आशा पास निवारोनी. कुठल्याच प्रकारची आशा न करणं याला म्हणतात सांडोनी. उद्वेग शब्दाचा अर्थ आहे आशा, उद्वेग शब्दाचा अर्थ आहे अपेक्षा, उद्वेग शब्दाचा अर्थ आहे प्रपंचाचा वीट, उद्वेग शब्दाचा अर्थ आहे देवा तुझ्याशिवाय आता आम्हाला दुसरा धंदा राहिला. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे सांडोनी. हा वारकरी संप्रदाय ज्यांच्यामुळं चालू आहे रमेशरावजी कशी आशा टाकून देतात. संत जोग महाराज, ढोक महाराज, संदीपाना हर्षगावकर बाबा, अनिल महाराज पाटील, आमचे दशरथ उमेश महाराज दशरथी ज्या संस्थेमुळे मोठे झाले ते म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. ऐका बरं का भैया इकडे बघा, ऐका. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव संस्था आहे, शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फीस नाही अशी एकमेव शिक्षण संस्था त्याची म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. त्यांनी स्वतःच रान शेती विकली, राहता वाडा विकला आणि गोरगरिबाच्या लेकराला आळंदीला संस्था बांधली. सांडोनी उद्योग आशा कशी टाकतात युवराज महाराज. त्यांचं प्रवचन जोग महाराजांचं पुण्याला होतं. पुण्याला प्रवचन झालं त्या काळात कोणी 5 रुपये कोणी 10 रुपये असे पायावर ठेवले. एक श्रीमंत माणूस कंपनीचा मालक, पोत कळते तुम्हाला, पोत कळते ना, पोत भर पैसे आणले. किती पैसे आणले पोर हो? 100-100च्या नोट. त्या काळातल्या जुन्या पोत असं ठेवलं जोग महाराजच्या पायाजवळ. महाराज धरा तुम्हाला दक्षिणा. जोग महाराज सांगितलं अहो साहेब वारकरी शिक्षण संस्थेचं काम हे पूर्ण झालेलं आहे, आता तुमची दक्षिणा मला लागत नाही, तुमच्या घरी घेऊन जा. अहो म्हणले जोग महाराज राहू द्या, अहो म्हणले शिक्षण पूर्ण काम झालेले संस्थेचं, आता पैसे लागत नाहीत. श्रीमंत माणसाला रागीट असतात, तिला क्रोध आला, राग आला. म्हणले महाराज, जोग महाराज लक्षात ठेवा काय, एका टायमाला आणि एका वेळेस पोतभर पैसे देणारा माणूस तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही. जोग महाराजांनी सांगितलं तू सुद्धा लक्षात ठेव, एका टायमाला आणि एका वेळेस पोतभर पैशाला लात मारणारा महाराज तुला भारतात सापडणार नाही. याला म्हणतात सांडोनी उद्वेग. अशी भक्ती केली आणि देवाला, महादेवाला, पांडुरंगाला, खंडोबारायाला काय आवडती? फक्त भक्ती आवडती. ज्ञानोबाराय म्हणतात पय भक्ती मी एकच जाणे, येत साने थोर न मने, आम्ही भावाचे पाहुणे, फलतया पत्रम पुष्पम फलम तोयम. देवाला काय आवडते? भाव. भाव कसा? यथा माम प्रपद्यन्ते भजाम्यहम्. वाह क्या बात है. माझे ठाई तुम्ही जैसा भाव धरा आणि तैसाचे मी खरा तुम्हाला गी. आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याशी. आता सर्वांनी मांड्या घाला. सावधान.
एवढं उदाहरण आहे का? जीवनाचं कल्याण होईल म्हणजे अंतःकरणामध्ये आपण देवाविषयी जसा भाव धरतो तसा देव प्रगट होतो. ऐका, राजस्थानच्या संत मीराबाई आई साहेब सतत मीराबाईचं भजन, कृष्ण कृष्ण कृष्ण. 5 वर्ष मीराबाई रोज कृष्ण 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 भजन चालू. मीराताईचं लग्न झालं, मालकाच्या घरी आल्या, तिथं सुद्धा कामामध्ये लक्ष नाही, सतत कृष्ण 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 भजन चालू. आणि मग नाचून भजन करू लागल्या, हातात टाळ घेऊन भजन करू लागल्या, विना घेऊन भजन करू लागल्या. त्या सासऱ्यानं सांगितलं मीराबाईच्या, मीरा आजपासून भजन करायचं नाही. काय सांगावं सासरे बुवा, लागला नामाचा छंद, भजन सुटणार नाही. आणि मग सासरे बुवानं मीराबाईला मारण्याकरता, समाप्त करण्याकरता अनेक प्रयत्न केले. महाराज विष का प्याला राजाजीने भेजा आणि पिवत पिवत मीरा हाशील. विष पाजलं मीराताईला, पण काळी झाली मूर्ती देवाचीच. देव काळा झाला, पण मीराबाईच्या जीवाला धक्का लागला का? लागला नाही. कारण मीराबाईचा विश्वास होता की सगळ्या संकटातून वाचणार मला देव आहे बरं का. तेरी बिगड़ी बना देगा, तेरा साथ निभाएगा, विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है. मंडळी, जेवढा आपल्या बँकेतल्या पैशावर विश्वास आहे, जेवढा आपला आमदार खासदारावर विश्वास आहे, जेवढा आपला पत्नीवर विश्वास आहे, जेवढा आपला कटिंग करणारा वारीक मामावर विश्वास आहे, नाव्यावर विश्वास आहे, तेवढा आपला देवावर. तेवढा जर देवावर विश्वास झाला तर देव प्रगट झाल्याशिवाय. मीराबाईचा तेवढा विश्वास होता. अनेक प्रयत्न केले मीराताईला मारण्याचे, पण मीराबाई काय मारायला तयार नाही. मंडळी, त्या राजानं दौंडी पिटवली. जो कोणी मीराताईला मारण्याचा उपाय सांगल त्याला बक्षीस. आणि बक्षीस म्हणल्यानंतर मंडळी, एक गारुडी, सर्प पकडणारा गारुडी, त्याने पेटीमध्ये सर्प आणला. कोणता? कोबरा नाग. कोणता नाग? कोबरा नाग आणला. म्हणजे राजेसाहेब, मीराताईला मारण्याचा उपाय माझ्याकडे. म्हणजे काय तुझ्याकडं? म्हणजे या पेटीमध्ये कोबरा नाग आहे. म्हणजे काय महत्व याचं? म्हणजे मीराताईला दौस केल्याबरोबर मीराताई पाणी सुद्धा शब्द मागणार. महाराज त्या राजानं पैसे दिले बघा भाऊ, आणि ती पेटी इकडे घेतली. नौकराला बोलवलं, बाळा इकडे. म्हणजे जी सरकार, काय ही पेटी धर. बर, मीराबाईच्या हातात दे. अच्छा. आणि मीराताईला सांगावं, या पेटीमध्ये भगवान कृष्णाची मूर्ती आहे, श्याम सुंदराची मूर्ती आहे, ती देवघरात ठेवा आणि तिची पूजा करा, त्याचं ध्यान करा. आणि त्या पेटीमध्ये काय होतं? कोबरा नाग. ऐका, त्या नौकराने पेटी घेतली. साप पिटारा राणा भेजा, मीरा हात दिए जाय. तो नौकर धावत धावत आला. मीराताई, मीराताई. सकाळी 5 वाजता. मीराताई म्हणजे, काय इतक्या सकाळी काय काम आहे बाबा? म्हणजे या पेटीमध्ये तुमच्या सासऱ्यानं भगवान कृष्णाची मूर्ती पाठवली, कन्हैयाची मूर्ती पाठवली, देवघरात ठेवा आणि तिची पूजा करा. मीराताईने सांगितलं, माझं स्नान राहिलेलं आहे, ही पेटी देवघरात नेऊन ठेवा. त्या नौकरानं ती पेटी देवघरात नेऊन ठेवली. मीराताईनं स्नान केलं, आंघोळ केली, हातामध्ये चंदन घेतलं, हार घेतले, फुलं घेतले आणि मीराताई त्या पेटीजवळ आल्या. मंडळी, त्या पेटीमध्ये काय होतं? साप, कोबरा नाग. त्या पेटीचं मीराबाईनं दर्शन घेतलं, चंदन लावलं, हार घातला, फुलं वाहिले, हात जोडले आणि अंतःकरणात भाव तयार केला. मंडळी, की या पेटीमधला कृष्ण, माझा कन्हैया, माझा घनश्याम, माझा बाकी बिहारी दिसायला कसा असन? मूर्ती छोटी असन का मोठी असन, सावळी असन का सुंदर असन, कानातले कुंडल कसे असतील, वैजंती माळा कशा असतील, घातलेला माझ्या देवानं टोप कसा असन, असा मीराताईनं अंतःकरणात भाव केला. हो, पुन्हा त्या पेटीचं दर्शन घेतलं, ते कुलूप उघडलं, ते दार पलीकड टाकलं आणि मीराताईनं त्या पेटीमध्ये हात घातला आणि वर काढलं. तर काय वर काढलं? ऐका, साप पिटारा राणा भेजा, मीरा हात दिए जाए,
नाहे धोय जब देखन लागी कृष्ण मूर्ती ही पाय। या पेटीमध्ये दुसरं काय न निघता स्वतः भगवान परमात्म्याची मूर्तीच निघाली। का मूर्ती निघाली? कारण मीराताईचा भाव होता की या पेटीमध्ये माझा कृष्ण आहे, माझा कन्हैया आहे, म्हणून देवाला प्रगट व्हावं लागलं। तेरा साथ निभाएगा विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है। विश्वासानं अशी ज्यांनी भक्ती केली त्यांच्याकरता देव प्रगट झाला। भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संगा सुख याचे। आणि देवाला भक्तीचा रामायणातला प्रसंग आहे बघा। देव कशी भक्ती पाहत। राम लक्ष्मण आणि सीता माय हे वनवासाला आले, पंचवटीमध्ये आले बरं काय मंडळी। आणि पंचवटीमध्ये आल्याच्या नंतर देव कशी भक्ती पाहत। रावणाची बहीण तिचं नाव शूर्पणखा। काय नाव तिचं? शूर्पणखेनं रामाकडे पाहिलं, म्हणजे काय सुंदर रूप आहे, काय दिसायला सुंदर माणूस आहे, आणि मग रामानं माझ्यासोबत लग्न करावं, रामानं मला सुंदर म्हणावं। मग त्या रावणाच्या बहिणीनं शूर्पणखानं काय केलं? तिला शूर्पणखा काय म्हणतात? कारण तिचे नख असे लांब लांब सुपासारखे होते, म्हणून तिला काय म्हणतात? शूर्पणखा। पहिली एकच शूर्पणखा होती लांब नखावाली, आणि मग तिला वाटलं की रामानं मला माझं म्हणावं, रामानं मला पतिरूपानं प्राप्त व्हावं। सुंदर शृंगार केला आणि रामासमोर उभा टाकले। हो, रामासमोर उभा टाकल्याबरोबर रामाने इकडे पाहिलं, पुन्हा समोर पाहिलं, रामाने इकडे, काही दिशेनं मेकअप करून हिंडली, पण रामाने तिला सुंदर म्हणलं, रामाने तिला चांगलं म्हणलं, रामाने कुठली कमेंट दिली? आणि तेच रामप्रभू शबरी मातेच्या दारात गेली। जी शबरी माता वृद्धावस्थेमध्ये गेलेली, डोळे खोल गेलेले, पांढरे केस झालेले, दात पडलेले, अशी शबरी माता वाट बघत बसली। आणि शबरी मातेच्या मनात एकच होतं, काय? रामानं मला सुंदरही म्हणू नये, रामानं मला चांगलंही म्हणू नये, फक्त रामाचं मला दर्शन व्हावं आणि माझ्या हातानं 2 बोर रामानं खावे। राम प्रभू शबरी मातेच्या दारात आल्याबरोबर काय म्हणू लागले? कह रघुपती सुनी भामिनी बाता, मानव एक भगती करनाता। भामिनी बोले तो सुंदरी। आता ऐका बरं का माझ्या बहिणींनो, शबरी माता सुंदर नव्हती तरी राम तिला सुंदर म्हणले, आणि रावणाची बहीण सुंदर होऊन आली तर तरी तुला सुंदर म्हणले नाही। का म्हणले नाही? ऐका उत्तर। रावणाची बहीण वरून सुंदर होती, अंतकरणात राक्षसीन भाव होता, आणि शबरी माता दिसायला सुंदर नव्हती पण तिचं हृदय सुंदर होतं, म्हणून राम तिला सुंदर म्हणले। आणि देव काय पाहतो अंतकरणातला? अंतरीची घेतो गोटी पाहे जोडी, भावाची पाहे जोडी भावाची। अशी आम्ही भक्ती केली। मग तुकाराम महाराज म्हणले, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, आशा टाकून। आणि परिणाम काय झाला? पावलो हे संग सुख याचे। ज्या प्रपंचामध्ये आपण सुख बघतो, हा प्रपंचच कसा आहे मंडळी? दुःख बांधवती आहे हा संसार, सुखाचा विचार हो नाही कोठे, सुख नाही कोठे
आपण ज्या प्रपंचामध्ये सुख ऊर्ध्वमूल मदशाकम अश्वतम प्राहुरव्यम छंदांशेष प्रणान यस्तम वेदस संसार दुःख आणि माणसाचा मूळ स्वभाव जात नाही तिचे हिंडणे राहीना आणि मूळ स्वभाव कसा जात नाही सर आहे. आमच्या परभणीला एक माझा मित्र आहे माळो एक ते माळो कांदे वांगे असं पालक विकते पण त्याचा एक स्वभाव माळो विकणाराचा काय त्याला जर विचारलं वांगे कसे आहेत ते म्हणते ताजे आहेत. पालक कसा आहे ताजा आहे. 2 महिन्याचा शिळा जरी असला त्याला सवयत लागली काय ताजा आहे काय ताजा आहे. त्याला गेल्या वर्षी मुलगा झाला मी दवाखान्यात भेटायला गेलो मला बाळू कसं काय पोरग मला ताजा घेऊन जा पाहाय. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जात नाही. एका बस स्टँडला सुंदर एक भिकारी भीक मागून कलेक्टर होता. कलेक्टरनं पाहिलं काय मुलगी दिसायली सुंदर जवळ गेला म्हणलं बाई तुम्ही भीक का मागायलात म्हणजे काय सांगा आमचे पप्पाला दिसत नाही काय नाही आणि त्यासाठी भीक मागावं लागते म्हणजे मला पसंत आहेस तू लग्न म्हणजे जमलं गंगा सिंधू. आता भिकारी सोबत कलेक्टरचे आता मला सांगा चटकन हा आता ते राहिलं नाही ते अवघड झालं. आता मला सांगा कलेक्टर सोबत भिकाऱ्याचे लग्न झालं. आता मला पोराला सांगा कलेक्टरची बायको कोण डॉक्टरची बायको कोण जोरात बोला कोण डॉक्टर. मास्तरची बायको कोण शेतकऱ्याची बायको कोण आणि कलेक्टरची बायको कोण महाराजाची बायको कोण कोण मला चोर असं तोंडावर चोर म्हणायचं ना येईल खिशात पैसे. आता कलेक्टरची बायको राजयाची कांता काय भीक मागे मनाची याचं काय कमी पण मूळ स्वभावचा झालं. लग्न होऊन 1 महिना झाला बघा आणि एका श्रीमंताची तर वास्तुशांतीला कलेक्टर साहेब आणि त्यांची पत्नी गेली. पहिली भिकारी असणारी ती बंगला पाहायला गेली. मोठा बंगला होता ड्रायनिंग टेबल ठेवला आणि मस्त पदार्थ आणि त्या ठिकाणी कलेक्टर साहेब जेवायला बसले आणि ती कलेक्टर बाई बाजूला होती. ते घरचे माणसं म्हणले बाई तुमचं नवीन लग्न झालंय नाव घ्यायचंय का नाव आणि मग तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. चांदीचं ताट सोन्याची वाटी तिलचा गिल्लास हाय. चांदीचं ताट सोन्याची वाटी तिलचा गिल्लास हाय. कलेक्टर बसले जेवायला भाकर वाढ ग माय सांगा बाबा भाकरीची गरज होती का हो. तिचे हिंडा नेरा हिंडा